जय शिवराय मित्रांनो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी समोर आली आहे. राज्यात तब्बल 11,587 शेतकरी मित्रांची निवड होणार आहे आणि विशेष म्हणजे ही संधी आपल्या गावातच काम करण्याची आहे. म्हणजे आपल्या गावातच आपल्याला नोकरी मिळू शकते मित्रांनो. म्हणजेच आपल्या गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि विविध कृषी उपक्रमांची माहिती देण्याचे काम तुम्हाला करता येणार आहे. पण यासाठी पात्रता काय आहे, वय किती पाहिजे, शिक्षण किती आवश्यक आहे, निवड कोणत्या पद्धतीने होणार, महिलांसाठी किती जागा आहेत आणि दर महिन्याला किती मानधन मिळणार, या सर्व प्रश्नांची अधिकृत माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग शेतकरी मित्र 2026-27 ची संपूर्ण माहिती पाहूया. चला तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्या स्क्रीनवर तुम्ही हा शासनाचा मार्गदर्शक असा GR पाहू शकता. यामध्ये शेतकरी मित्राची निवड प्रक्रिया, कामाची जबाबदारी, मानधन मूल्यांकन आणि जिल्हानिहाय निवड संख्या याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आणि या मार्गदर्शक सूचनानुसार महाराष्ट्रात एकूण 11,587 शेतकरी मित्रांची निवड करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यामधील महत्त्वाचे मुद्दे एक एक करून समजून घेऊया. सुरुवातीलाच शेतकरी मित्र म्हणजे नेमकं काय, म्हणजे काय म्हणून आपल्याला काम वगैरे करावं लागणार. शेतकरी मित्र हा कृषी विस्तार यंत्रणा आणि गावातील शेतकरी यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणार आहे मित्रांनो. ज्याला समजा शेतीची, कृषी क्षेत्राची आवड आहे, नवीन नवीन प्रयोग करण्याची आवड आहे, नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारा, इतर शेतकऱ्यांचा त्याच्यापासून फायदा काहीतरी होणार, असा शेतकरी मित्र म्हणून निवडला जाणार आहे मित्रांनो. त्याचे संवाद कौशल्य चांगले पाहिजे, शेतकऱ्यांचे संघटन करण्याचे कौशल्य, कृषी विभागाशी समन्वय असणारा. आता त्याची पात्रता काय असायला हवी मित्रांनो, बघू शकता. शेतकरी मित्राचे वय किमान 25 वर्ष आणि कमाल 60 वर्ष असावे. तो संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी आणि शेतकरी असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा. शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो. सोशल मीडिया हाताळण्याचे किंवा किमान कौशल्य असणे आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसातून किमान 2 तास कृषी विभागाचे काम करण्याची तयारी ठेवणारा उमेदवार असायला पाहिजे मित्रांनो. आता फक्त 12वी पास म्हटलं म्हणजे निवड होणार का, तर तसं नाही मित्रांनो. इथेच निवड प्रक्रियेतील महत्त्वाचा मुद्दा येतो. तो म्हणजे सर्वात जास्त शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवाराचीच निवड करण्याचे निर्देश आहेत. प्राधान्यक्रम कसा असणार आहे, म्हणजे पदव्युत्तर पदवीधारक त्याला प्रथम प्राधान्य दिलं जाणार, त्यानंतर पदवीधारकाला द्वितीय प्राधान्य, त्यानंतर पदवीधारक आणि त्यानंतर 12वी उत्तीर्ण. म्हणजे उपलब्ध उमेदवारांमध्ये ज्याची शैक्षणिक पात्रता जास्त असेल त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो. आणि सर्वाधिक गुण जो मिळवेल त्याच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यामध्ये महिलांसाठी 30% सहभाग असं आरक्षण त्यांनी 30% महिला निवडणे अनिवार्य आहे. 30% गावे लॉटरी पद्धतीने महिलांसाठी राखीव असणार आहेत मित्रांनो. आता महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्क्रीनवर आता शेतकरी मित्राच्या कर्तव्याची माहिती पाहूया. शेतकरी मित्राला गावामध्ये FIG, CIG आणि FSG शेतकरी गट तयार करण्यासाठी मदत करावी लागणार आहे. आत्मा योजनेअंतर्गत शेती शाळेसाठी लाभार्थी निवडणे, शेती शाळा राबवण्यासाठी मदत करणे आणि शेती शाळेच्या वर्गांना उपस्थित राहणे ही देखील जबाबदारी असणार आहे मित्रांनो. ग्रामसभेमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना कृषी आणि कृषी संलग्न विभागाच्या योजनांची माहिती द्यावी लागेल मित्रांनो. जो काय उमेदवार निवडला जाईल त्याला कृषी आणि कृषी संलग्न विभागाच्या योजनांची माहिती द्यावी लागणार आहे मित्रांनो आपल्या गावामध्ये. याशिवाय कृषी विभागाच्या विविध मोहिमा, डिजिटल शेती शाळा आणि इतर कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये पण मदत करावी लागणार आहे मित्रांनो. आता अर्ज कुठे करायचा आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण बघू शकता मित्रांनो. संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करायचे आहेत मित्रांनो. यानंतर ग्राम कृषी विकास समिती प्राप्त अर्जांची छाननी करणार आहे. निवड प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी प्राप्त अर्ज तयार केलेली गुणवत्ता यादी आणि निवडीचे निकष ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याची तरतूद आहे. आता किती कालावधीसाठी ही नोकरी असणार आहे मित्रांनो. शेतकरी मित्राची निवड ही 2 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहे मित्रांनो. परंतु ही निवड आत्मा योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीच्या अधीन राहणार आहे.
तसेच एकदा शेतकरी मित्र म्हणून निवड झाल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीची शेतकरी मित्र म्हणून निवड करता येणार नाही मित्रांनो. म्हणजे 1-2च वर्ष आपल्याला नोकरी करण्याची संधी आहे. पण ठीक आहे मित्रांनो, आपल्या गावामध्ये नोकरी भेटणार आहे. एवढे काही जास्त काम वगैरे नाहीये. ज्यांना शेतीची आवड आहे ते ही नोकरी करू शकतात मित्रांनो. 2 वर्षांची निवड असली तरी पहिल्या वर्षानंतर शेतकरी मित्राच्या कामाचे वार्षिक मूल्यांकन करता येणार आहे. एकूण 125 गुणांचे मूल्यांकन असणार आहे मित्रांनो. यामध्ये 100 गुण तांत्रिक बाबीसाठी, 25 गुण नाविन्यपूर्ण किंवा उल्लेखनीय काम जर उमेदवार करत असेल तर त्यासाठी ठेवले जाणार आहेत मित्रांनो. 75 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळतील त्याची सेवा पुढील 1 वर्षासाठी सुरू ठेवली जाणार आहे मित्रांनो. आता तुमच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे मानधन किती? तर मित्रांनो, शेतकरी मित्राला दर महिन्याला 1500 रुपये मानधन देय राहणार आहे. म्हणजेच एकूण वर्षाला 18,000 मानधन दिलं जाणार आहे मित्रांनो. हे मानधन 3 महिन्यांचे एकत्रित करून वर्षातून 4 टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचे म्हणजे मानधन SNA प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त मानधन, प्रवास खर्च किंवा भत्ते देत नसल्याचे यांनी सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे मित्रांनो. आता कामाचा अहवाल पण आपल्याला द्यावा लागणार आहे मित्रांनो. प्रत्येक 3 महिन्यांनी केलेल्या कामाचा अहवाल तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे मित्रांनो. आता महाराष्ट्रातील किती निवड होणार आहे, किती जिल्ह्यांमध्ये किती जागा आहेत ते बघू शकता मित्रांनो. आता काही महत्त्वाचे जिल्हे पाहूया. नाशिकमध्ये 546, तर अहिल्यानगर 629, पुणे 614, सोलापूर 536, सातारा 475, सांगली 362, कोल्हापूर 374, छत्रपती संभाजीनगर 368, जालना 334, बीड 423. अशा प्रकारे सर्व जिल्ह्यांचे आपण बघू शकता मित्रांनो. कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा वगैरे आहेत ते सर्व काही या GR मध्ये आपण बघू शकता. हा GR जरी डाउनलोड करायचा असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे. आणि एक महत्त्वाची अट म्हणजे मित्रांनो, हा मुद्दा लक्षात ठेवा, शेतकरी मित्राची निवड ही मानधन तत्वावर आहे. म्हणजेच ही कृषी विभागातील एखाद्या कायमस्वरूपी सरकारी नोकरीसाठी नाहीये. ही आपण लक्षात ठेवावं मित्र. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या स्क्रीनवरती शेतकरी मित्र 2026-27च्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्व महत्त्वाचे मुद्दे पाहिले. 11,587 शेतकरी मित्रांची निवड, आपल्या कार्यक्षेत्रातील गावात काम करण्याची संधी, 25 ते 60 वर्ष वय, किमान 12वी पात्रता महिलांसाठी, 30% सहभाग, 1500 रुपये मासिक मानधन आणि जिल्हानिहाय निवड संख्या, ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिली. अधिकृत सूचनेनुसारच अर्ज करा मित्रांनो. कुठल्याही अफवांना बळी पडू नका. आणि ही माहिती खरी आहे, कारण की आपण आपल्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारची अफवा पसरत नाहीत. म्हणून व्हिडिओ लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि GR शेती योजना चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढे तुम्हाला कोणत्या योजना किंवा भरतीची माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.